ताई, जी पोलीस स्टेशन मधली नोंद तुम्ही दाखवताय हे तेच माणसं आहेत ज्यांनी बोटॅनिकल गार्डनच्या परिसरात जाऊन आधी दादागिरी केली होती असा बोटॅनिकल गार्डनचा देखील दावा आहे तिथल्या संचालकांचा, आणि त्यांनी पत्र देखील दिलं होतं सदर जिल्हाधिकाऱ्यांना, आणि त्यानंतर त्यांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन नेमकी काय मागणी केली, ते पोलीस स्टेशनमध्ये का गेले होते? ते त्यांचं असं म्हणणं होतं, मला ज्या अतिशय मला नावं नाही कोणाचीच घ्यायची आणि घेताही येणार नाहीत, तर मला अशी माहिती मिळाली आहे की त्यांनी जाऊन पोलीस स्टेशनमध्ये देखील अशीच धमाल केली आणि त्यांच्या वकिलांनी फोन करून सांगितलं की ही जागा आता आमची आहे, ती त्यांना खाली करायला सांगा आणि ती खाली करण्यासाठी तुमचा पोलिसांची फौज पाठवा. हे जे सगळं होतं अतिशय शॉकिंग आहे. म्हणजे याच्यात अमेडियानी नुसता एक डॉक्युमेंटच नाही, पोलिसांवर दबाव, जी मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट सेंट्रल गव्हर्नमेंटच्या मिनिस्ट्रीच्या याच्याखाली असलेली जमीन ती सुद्धा बळकावण्याचा प्रयत्न केला. याच्यावरनं त्याची गंभीरता कळते की कुठलाही हा साधा व्यवहार नाहीये, याच्यात बळ वापरलं गेलं होतं, याच्यात पॉलिटिकल इन्फ्लुएन्स होता, आणि या सगळ्या गोष्टीमुळे आता तरी अजित पवार यांनी पुण्याच्या पालकमंत्रीपदाचा आणि उपमुख्यमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा हा दिला पाहिजे. पार्थ पवार पोलिसांवर दबाव टाकतायत का? तुम्ही म्हणताय की टॉवर लोकेशन शोधलं पाहिजे. पार्थ पवार पोलीस स्टेशनच्या आसपास होते का की जेव्हा त्यांचे वकील पोलीस स्टेशनला गेलेले? आताच्या घटनेला मला काहीच म्हणायचं नाहीये. मला जी माहिती मिळाली आहे त्याच्या आधारे मी मागणी करतेय की पार्थ पवार यांचं तेव्हाचं टॉवर लोकेशन काढण्यात यावं. ते त्या पेरिफेरीमध्ये 2.5 किलोमीटरच्या पेरिफेरीमध्ये होते का हे त्याच्यावरनं कळेल, आणि तर या सगळ्या गोष्टीचा पॉलिटिकल दबाव किती आहे हे सगळं आपोआप उघडकीस येईल. बावनकुळे आता असं म्हणतायत की मुळातच मुठे समिती ही नेमलेलीच नाहीये चौकशीसाठी, त्याच्यामुळे त्यांच्या अहवालाला तितकंसं फार महत्व नाही असं त्यांना अधोरेखित करायचं आहे. त्याच्यामुळे सरकारमध्येच आता समितीवरनं मतभेद निर्माण झाले तसं चित्र समोर येतं. नाही, आता ही मुठे समिती जी नेमली गेली ती कोणी नेमली? ती काही तुम्ही आणि आम्ही केलेली नाहीये, सरकारनेच नेमली होती. त्याच्यात झालेल्या ज्या अनियमितता होत्या त्या पुढे आणण्यासाठी नेमली होती. पण याच्यात महत्वाचं म्हणजे त्या समितीच्या अहवालात शीतल विरुद्ध लिहिलंय, त्या दिग्विजय पाटील विरुद्ध लिहिलंय, त्या येवलेन विरुद्ध लिहिलंय. कुठेही त्यांनी अमेडियाच्या इतर पार्टनर सुद्धा याच्यात लायबल आहे असं या मुठे समितीच्या अहवालात लिहिलं गेलं नाही. कारण आपल्याला आठवत असेल सिंचन घोटाळ्यात सुद्धा ना अजित पवारांचं नाव आलं होतं ना सुनील तटकरेंचं नाव आलं होतं. एक्झॅक्टली तोच पॅटर्न, मी तर याला देवेंद्र फडणवीस पॅटर्न म्हणेल की हाच पॅटर्न पुन्हा इथे आलाय. आत्ताच्या घटनेला सुद्धा याच्यात न पार्थ अजित पवारचं नाव आणि अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं नाव वगळण्यात आलेलं आहे. झी 24 तासने सर्वप्रथम ही बातमी पुढे आणलेली होती आणि हे प्रत्यक्षपणे कागदपत्र दाखवून दिलेलं होतं की मोठा जमीन घोटाळा झालाय. मात्र आता ज्या पद्धतीने चंद्रशेखर बावनकुळे सांगतायत की मुठे समिती ही तपास करणारी मुठे समिती नाहीये, कुठेतरी सरकारचा दिशाभूल करण्याचा हा प्रयत्न आहे का? सातत्याने दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. आता मी आणि एक डॉक्युमेंट दाखवणार आहे. हे जे डॉक्युमेंट आहे ना, हे ऍडज्युडिकेशनसाठी अमेडिया LLPनी केलेलं डॉक्युमेंट आहे. आता याच्यात ते आधी मागणी करतात की आम्ही अमुक व्यवहार करणार आहे, हा या जमिनीचा व्यवहार करणार आहे. त्याच्यात पहिलं नाव ऍडज्युडिकेशनसाठी आलेलं हे अमेडिया कंपनीचं आहे, म्हणजे अमेडिया एंटरप्राइजेस LLPचं आहे. याच्यात वेंडी म्हणजे दोन गोष्टी असतात, एक वेंडर म्हणजे देणारा आणि वेंडी म्हणजे घेणारा. तर त्याच्यात देणारे आणि घेणारे याच्यात शीतल तेजवानी आहे आणि अमेडिया LLP आहे. तर अमेडिया एंटरप्राइजेस LLP वर गुन्हा दाखल न करता तो फक्त दिग्विजय पाटीलवर केला गेलाय. जो सांगण्यावर त्या माणसानी ते रजिस्ट्रेशन केलं असेल, त्याच्यावर जर दाखल झाला असेल तर तो कदापि आम्हाला मान्य नाही. अमेडिया LLP वर तात्काळ गुन्हा हा दाखल केला गेला पाहिजे. आणि जर पोलिसांनी याच्यात दिरंगाई केली तर पोलिसांवर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण पॉलिटिकल प्रेशर खाली येऊन जर त्यांनी गुन्हा दाखल केला नाही तर त्यांच्यावर देखील गुन्हा हा दाखल झाला पाहिजे. आणि तो करण्यासाठी मी कोर्ट मूव्ह करीन एवढं नक्की. आत्ताच्या घटनेला जेवढी पानं मी बघितली
प्रत्येक जे सेल डॉक्युमेंट आहेत, त्याची चलान्स आहेत, त्याची फी आहे, सगळी अमेडिया एंटरप्राइजेस LLPनी भरलेली आहे आणि त्याचे 99% पार्टनर हे पार्थ अजित पवार आहेत. सीसीटीव्ही फुटेजची मागणी तुम्ही करणार आहात का? पहिली गोष्ट, बोटॅनिकल गार्डन मध्ये जेव्हा एक गट गेला तेव्हा आणि पोलीस स्टेशन मध्ये सुद्धा गुन्हा दाखल करा या मागणीसाठी तो गट गेला तेव्हा. ही नक्कीच मी मागणी लेखी स्वरूपात उद्या त्या खरगे समितीला मला त्यांनी 3:30 वाजता मंत्रालयात बोलवलंय. मला पूर्ण माझं डिपोज करायला, म्हणजे मला रिटन सबमिशन पण द्यायचंय आणि माझं म्हणणं पण त्यांना सांगायचंय. त्या दोन्ही गोष्टी मी उद्या करणारच आहे. याच्यात या सगळ्या मागण्या, एवढंच नाही तर तुम्ही लकूनच त्याच्यात म्हणजे त्यांनी काय काय नाही केलं या गोष्टी सुद्धा मांडणार आहे आणि काय केलं पाहिजे. जर हे केलं गेलं नाही तर या समितीवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत अशी मागणी मी करणार आहे. समितीतले जे मेंबर आहेत ते मुळात पुण्याचेच आहेत आणि अनेक जे सदस्य आहेत त्यांच्यापर्यंत हा प्रकार आधी पोहोचलेला होता त्यांच्या कानापर्यंत. मग बोटॅनिकल गार्डनच्या संचालकांनी सुद्धा त्यांना पत्र लिहून देखील पोहोचलेला होता. अशा प्रकारे समितीच ही बदलली जावी अशी देखील मागणी पुढे येत आहे आणि आता तर बावनकुळे स्वतः म्हणतात की ही समितीच नाहीये. नाही, जिल्हाधिकाऱ्यांचं देखील नाव असल्याचं मला या समितीवरच मुळात आक्षेप आहे. आक्षेप एवढ्यासाठी, जसं बीडमध्ये झालं होतं संतोष देशमुख प्रकरणात की सगळे बीडचे अधिकारी होते, आत्ताच्या घटकेला या समितीमध्ये 6 पैकी 5 अधिकारी पुण्याचे आहेत आणि ही केस ही पुण्याच्याच पालकमंत्र्याच्या मुलाची आहे. तर असं असताना पुण्याचे जिल्हाधिकारी त्याच्यावर योग्य ती चौकशी करतील का? हा मुद्दा नंबर 1. मुद्दा नंबर 2, त्यांना बोटॅनिकल गार्डननी 16 जून 2025ला थेट पत्राद्वारे कळवलं होतं. आता बोटॅनिकल गार्डन ही काही साधी सुधी संस्था नाही, ती एक मोठी सरकारची, सेंट्रल गव्हर्नमेंटची अंडर मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट अँड फॉरेस्ट असलेली संस्था आहे. त्यांनी जर पत्र लिहिलं तर ते कलेक्टरनी गंभीरतेने घ्यायला हवं होतं. कलेक्टरनी एक तात्काळ फोन करून माहिती घेऊन पोलीस केस करून हे डॉक्युमेंट कॅन्सलेशनसाठी अर्ज करणं, कारण कलेक्टर इज कस्टोडियन, मी जे शब्द वापरते ते अतिशय महत्वाचे आहेत. कलेक्टर इज कस्टोडियन ऑफ पब्लिक प्रॉपर्टी आणि जेव्हा पब्लिक प्रॉपर्टी घेतली जाते, ढापली जाते, हे जेव्हा त्यांना कळतं तेव्हा तात्काळ त्यांनी ऍक्शन घेणं गरजेचं होतं. पण हेच पुण्याचे कलेक्टर 16 जून पासून ते थेट नोव्हेंबरपर्यंत काहीही कारवाई त्यांनी केली नाही. नुसता पत्रव्यवहार केल्याचं दाखवलं, पण त्यांनी ते सुद्धा 8 दिवसानंतर एक पत्र SDOना लिहिल्याचं. तर आत्ताच्या घटकेला मी काल त्यांना पत्र देऊन सगळे पेपर्स मागवलेत, इंटरनल नोटिस मागवलेत, पत्रव्यवहार झालेला सगळ्याच्या सगळा मागितलाय. त्याच्यावरनं मी पुन्हा काही खुलासे करणार आहे. तर आत्ताच्या घटकेला असे कलेक्टर त्याच्यात असणं मला मान्य नाही. आणि सेकंडली, अजित पवारांना पुण्याचं पालकमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणं गरजेचं आहे, कारण त्यांचा मुलगा नुसतंच 1800 कोटीची जमीन 300 कोटीत नाही दाखवते. त्यांचा मुलगा फोर्ज डॉक्युमेंट म्हणजे ज्याच्यात बंद झालेला सातबारा ठेवतो, त्याच्यात प्रॉपर्टी कार्ड झालेलं असतं तो ठेवत नाही. आणि हे आता त्या सो कॉल्ड मुठे समितीत लिहिलेलं आहे की हे सगळे जे आहेत ते इलरेग्युलॅरिटीज नाही, हे इलिगॅलिटीज आहेत. तर याच्यात पार्थ अजित पवारनी काय काय केलंय, त्याच्या अमेडिया कंपनीने 1800 कोटीची जमीन 300 कोटीचा व्यवहार केला. ऍडज्युडिकेशन झालेलं असताना सुद्धा त्यांनी परत ते न घेता 500 रुपयाच्या स्टॅम्प ड्युटीवर ते रजिस्टर केलं. त्यानंतर तिथे जाऊन धमकावून, आणि हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे की तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या ऍडव्होकेटना पाठवलं, बाउन्सर्सना पाठवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही जागा खाली करून घ्या. हे करण्यासाठी पोलिसांची मदत मागवली. पोलिसांनी नशिबाने ज्या कोणी अधिकारी होते त्यांनी तिथे पोलीस स्टेशन डायरीमध्ये आज ही नोंद घेतली म्हणून आपल्याला या सगळ्या गोष्टी बाहेर काढता आल्या. तर आत्ताच्या घटकेला मला असं वाटतं की हे आता फार सिरियस झालंय. आता अजित पवारांना याच्यातनं राजीनामा देण्याशिवाय दुसरा कुठलाही मार्ग नाही. उपमुख्यमंत्री पदाचा आणि पालकमंत्री पदाचा तात्काळ राजीनामा द्यावा आणि ही जी सो कॉल्ड समिती आहे
त्याच्यात पुण्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना काढून चांगले इतर रिटायर्ड IPS ऑफिसर्सना आणून, म्हणजे त्याच्यात आपले पूर्वीचे DIG होते, प्रवीण दीक्षित होते, अशा सगळ्यांना आणून याच्यात चौकशी झाली पाहिजे अशी माझी विनंती आहे.